विद्या या बहुअंगाने विकसित होता। शूर, वीर, कवी, राजे, पंडित, संत, थोर, स्त्रिया सगळे सौख्याने नांदत होते। दिशा मंगलमय झाल्या होत्या। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। या काळात महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या त्याचे खाली भरायला जात होता। आदिलशाह आणि मोगलांच्या सत्तेचा अर्थ अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कपाकापी, लुटारू, स्त्रिया सगळ्यांची लुटारू, मंदिरांची तोड हाच होता। अंतःकरणात असंतोष ढुंकत होता। सुरखंडनी दुर्गे उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे महाराष्ट्र धर्म रक्षिके बये दारू है, दारू है, दारू है। दारू भावी आणि कधीचा काजून केलो भारे सांग भवानी तुझे आभार कोण असे आधारे। दारू घडवया का दारू घडवया, दारू घडवया का दारू घडवया, दारू घडवया का दारू घडवया, दारू घडवया का दारू घडवया। जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुरकुर सगळ्यांनाच वळली। या राजे या काय नाव ठेवलं सांगा की शिवाजी। सर्वस्व समर्पित करावयास तयार होते। स्वबळावर स्वपराक्रमाने स्वतःची दौलत संपादनाचे त्यांचे स्वप्न होते। नसानसातून ज्वलंत स्वाभिमान दौडत होता। जीवाला जीव लावणारे साथीदार शिवरायाने जोडले। गरीब पराक्रमी मावळ्याला हेरले, त्यांना आपल्या अंतःकरणात स्थान दिले। असे कितीतरी सवंगडी शिवरायांच्या इशाऱ्यावर प्राण देण्यास तयार होते। सर्व मावळ्यांना एकत्र करून रायरेश्वराच्या डोंगरावरती शिवबाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। आम्ही मराठी यवनांची पीडा नष्ट करण्यास